पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखलं जाणारं जम्मू काश्मीर पुन्हा एकदा रक्तरंजित झालं. दक्षिण काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसनर भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागला आणि संपूर्ण देश हळहळला. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तातडीनं श्रीनगरला गेले. पहलगाम परिसरात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. दुसरीकडे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकात महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटकांचा समावेश असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू शिलेदार गिरीश महाजन यांना श्रीनगरला पाठवलं. मात्र त्याच दिवशी आणखीन एक बडा नेता अचानकपणे श्रीनगरला गेला. तिथे जाऊन जखमी मराठी पर्यटकांची भेट घेतली, रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला आणि आश्वासक वैद्यकीय सुविधा मिळत आहेत याची खात्री केली. त्या नेत्याचं नाव होतं एकनाथ शिंदे. होय, अगदी क्षणाचाही विलंब न करता आणि कोणाच्याही ध्यानीमानी नसताना शिंदेंनी थेट काश्मीर गाठलं. शिंदेंच्या काश्मीर दौऱ्यावर टीकाही झाल्या, पण अतिशय संवेदनशील प्रसंगी जम्मू काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेंनी 3 मोठे डाव टाकले. त्याचा फटका जसा उद्धव ठाकरेंना बसू शकतो तसाच तो भाजपलाही सहन करावा लागू शकतो. त्यामुळं शिंदेंनी काश्मीरला जाऊन काय कमावलं, काय साधलं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सगळ्यात आधी बघूयात एकनाथ शिंदेंनी काश्मीरात जाऊन काय केलं. तर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांची हत्या करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं श्रीनगरला भेट दिली. सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंनी जखमी मराठी पर्यटकांची भेट घेतली. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळत आहेत का याची खात्री केली. महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली. शिंदे यांच्या उपस्थितीमुळे पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. मात्र विरोधकांनी या दौऱ्यावर टीका करत शिंदे यांचा हा दौरा PR साधण्यासाठी असल्याचा आरोप केला. तसंच अनेक मंत्र्यांनी असेच दौरे केल्यास सुरक्षा यंत्रणांवर ताण येऊ शकतो असंही मत व्यक्त करण्यात आलं. पण एकनाथ शिंदेंनी याच भाषेत उत्तर देत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं. पहलगाम मध्ये जे काही घडलं त्याची अनेक वृत्तांकने लोकांनी दूरचित्रवाणीवर बघितली असतील, वृत्तपत्रामध्ये वाचले असतील, पण तिथं काय परिस्थिती असते हे शब्दातून सांगण्यासारखं नाहीये. घाबरलेले, गोंधळलेले मराठी पर्यटक गोळा झाले होते. त्यांच्या डोळ्यात भय होतं. ज्यांनी आपलं माणूस गमावलं होतं त्यांचे दुःख सांत्वना पलीकडचं आहे. तरीही मी एक सक्का भाऊ या नात्यानं धीर देण्याचा प्रयत्न केला. घरी जायचं कसं हा प्रश्न त्यांच्या पुढे होताच. म्हणून तातडीनं हालचाली करून 4 विमानांची सोय केली आणि जवळपास 845 मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं. दालनातील खुर्चीत बसून आदेश सोडण्याचा माझा स्वभाव नाहीये, माणुसकीचा धर्म सोडणार नाही असं म्हणत शिंदेंनी आपण काश्मीरला का गेलो यावरून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. आता एकनाथ शिंदेंनी काश्मीरला जाऊन काय साधलं, एकाच दगडात किती पक्षी मारले ते जरा पाहूयात. काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेंनी काय साधलं याचा विचार केल्यास पहिली गोष्ट समोर येते ती म्हणजे स्वतःची इमेज जपली. एकनाथ शिंदे हे स्वतः फील्डवर उतरून काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. जेव्हा जेव्हा कोणतीही आपत्ती येते किंवा जनता संकटात असते तेव्हा तेव्हा शिंदे फ्रंटवर राहून काम करतात हा इतिहास आहे. यापूर्वी ईर्ष्याळ गडावरील दरड कोसळली असो, चिपळूण महाडमधील पूर परिस्थिती असो व वादळ असो, एकनाथ शिंदे स्वतःच घटनास्थळी गेल्याचं आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं चित्र महाराष्ट्रानं मागच्या काही वर्षात अनेकदा बघितलंय. आताही शिंदेंनी तेच केलं. काश्मीरात जाऊन मराठी कुटुंबांना आधार दिला, धीर दिला आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. एकनाथ शिंदे हे स्वतःला डेप्युटी CM म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं समजतात. आपली हीच इमेज त्यांनी आताही जपली आणि माणुसकी आणि नेतृत्वाचं एक उत्तम उदाहरणही घालून दिलं. काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेंनी काय साधलं याचा विचार केल्यास दुसरी गोष्ट समोर येते ती म्हणजे भाजपवर कुरघोडी. महायुतीत तिन्ही पक्षात सगळं काही ओके नाहीये अशी चर्चा सतत सुरू असतात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना साईडलाईन करत आहेत असंही बोललं जातं. आताही भाजपनं गिरीश महाजनांना काश्मीरला पाठवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ काश्मीरात धडकले आणि महायुतीत सगळं काही ओके नाही या चर्चांना बळ मिळालं. तसं बघितलं तर यापूर्वीही एकनाथ शिंदे स्वतःला वाटेल ते निर्णय घेत असल्याचं आपण अनेकदा बघितलंय. भाजपबाबत मंत्रिमंडळात राहून एकनाथ शिंदे समांतर सत्ता चालवतायत. मी उपमुख्यमंत्री असलो तरी माझे निर्णय मी स्वतः घेतो अशी शिंदेंनी यातून दाखवून दिले.
आताही पर्यटकांच्या सुटकेचं सगळं श्रेय भाजपला घेण्याच्या आधीच एकनाथ शिंदेनी स्वतःच काश्मीरला जाऊन डाव मारला आणि भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, अशा चर्चा आता सुरू आहेत. काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेनी काय साधलं याचा विचार केल्यास तिसरी गोष्ट समोर येते, ती म्हणजे हिंदुत्वाचा प्रसार आणि स्वतःला हिंदूंचा नेता म्हणून सेट करणं. काश्मीरमध्ये जाणून बुजून फक्त हिंदू पर्यटकांवरच हत्या करण्यात आली. नाव आणि धर्म विचारून फक्त हिंदू पर्यटकांनाच गोळ्या घालण्यात आल्या. यातून हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा संघर्षाचं वातावरण सेट झालं. काश्मीरमधील हिंदू भयभीत झाला. मात्र शिंदेनी थेट काश्मीरात जाऊन हिंदूंना आधार दिला, धीर दिला. शिंदेच्या आगमनामुळे हिंदू नागरिकांना दिलासा मिळालाय. या कृतीतून शिंदेने भाजपच्या हिंदुत्वाच्या अप्रत्यक्षाला आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. तसंच उद्धव ठाकरेंवरही कुरघोडी केल्याची चर्चा आहे. काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांमध्ये मुंबई आणि उपनगरातील पर्यटकांचा मोठा समावेश आहे. त्यांची सुटका करून आगामी महापालिका निवडणुकींसाठी शिंदेनी मैदान साफ केल्याचं देखील बोललं जात आहे. काश्मीरात जाऊन मराठी पर्यटकांची भेट घेणं, त्यांना आधार देणं आणि त्यांची सुटका करणं, या कृतीचा फायदा एकनाथ शिंदेंना आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच होऊ शकतो. बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं? काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेनी नेमकं काय साध्य केले? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.